नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये जीवा मात्र वॉचमॅनला म्हणतो की आता चार्जिंग संपली. तेव्हा आता वॉचमॅन म्हणतो की ही तर अगदी महत्त्वाची संधी आहे त्यामध्ये जाण्यासाठी. तेव्हा आता जीवा तर लगेच खुश होतो. जीवा म्हणतो की आता नंदिनी, आता हाच तर एक बहाणा आहे की तुझ्या घरामध्ये माझा गृहप्रवेश होण्याची. आता इकडे देशमुखांच्या घरी मात्र आता मानिनी आणि आता हे सगळे काही आता म्हणजे आशा काकू वगैरे हसत असतात. काव्य आणि पार्थ सुद्धा तेथेच असतात. पार्थ म्हणतो की आता हा सर्व पसारा मला आवरावा लागेल. तेव्हा आता काव्य आणि पार्थ दोघंही अगदी खाली वाकायला जातात. त्या दोघांची टक्कर होते आणि दोघे एकमेकांकडे बघत असतात. आता पार्थ म्हणतो की एक मिनिट, आता शिंग येतील म्हणून परत धडक मारायला सांगू नका. आता काव्य म्हणते की पुढे या. तर पार्थ म्हणतो की मी नाही येणार. तर काव्य म्हणते की जितके तुम्ही दूर जाताल तितके तुम्हाला जवळ येण्यासाठी मी प्रयत्न करेल आणि तुम्हाला जवळ ओढेलच. आता पार्थ विचारतो की म्हणजे काय. तर काव्य म्हणते की म्हणजे, आणि ती लगेच पार्थला धरते आणि पुन्हा आता जोराची धडक घेते. दोघे एकमेकांकडे बघून हसत असतात. मानिनीला मात्र आता या दोघांना एकत्र पाहून खूपच आनंद होतो. आशा काकू आणि मानिनी खूपच हसत असतात. इतकी हसत असते तर पार्थ तिच्याकडे रोमांटिक होऊन पाहत असतो. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.